मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर तसंच आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागानं आषाढी वारी 2026 दरम्यान लाखो वारकरी भाविकांना सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली। भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आजपर्यंत 7,23,082 वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली। पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभी केली। यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल ॲपच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि तंत्रज्ञानावर आधारित करण्यात आल्या। आरोग्य विभागानं पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 43 सुसज्ज ICU, 156 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 215 आरोग्यदूत, 3087 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच 302 तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती केली। पंढरपुरात 24 तास कार्यरत ICU, 2 दिवसांचं महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मे वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्त्रोतांचं निर्जंतुकीकरण, डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल आणि ढाब्यांवरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान तसंच व्यापक आरोग्य जनजागृती यासारख्या विविध सेवा प्रभावीपणे राबवण्यात आल्या। आजपर्यंत 7,18,635 बाह्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून 4,447 रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली तसंच 1,533 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आलं। विविध आजारांवरील तपासणी आणि उपचारांमुळे वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाली।